नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता स्पीच थेरपी द्यायची आहे, परंतु स्पीच थेरपी देताना आपल्याला कशा प्रकारे द्यायची, ज्याप्रमाणे आपण नॉर्मल बाळभाषा शिकतं त्या पद्धतीने आपण स्पीच थेरपी द्यायची, या प्रकारचं शिक्षण आपलं चालू आहे. या प्रकारचे व्हिडिओ आपण पाहत आहोत. परंतु आता जर बाळ ते कर्णबधिर असेल तर त्याचं माध्यम काय आहे की कर्णबधिर बाळ आहे तर त्याला काय होते, ऐकू येत नाही म्हणून तो बोलत नाही. आता त्याला ऐकू येण्यासाठीचं काय माध्यम आहे, त्याचं मशीन हे त्याचं साधन आहे. साध्य काय आहे, त्या मशीनमधून भाषा ऐकायची आहे आणि बोलायला शिकायची आहे. मग ज्या वेळेस आपल्याला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचं जे त्याच्यासाठी वापरासाठी जे साधन आहे ते जर चांगलं असेल तरच ते आपलं साध्य 100% पूर्ण होऊ शकतं. मग आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मशीन कशा प्रकारे वापराव्यात आणि त्याची काळजी कशी घ्यावी, सेल कधी चेंज करावे, याविषयीचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी आज करणार आहे तुम्हाला. आता आपल्या बाळाला किती % ऐकू येत नाही याच्या तुम्ही परत टेस्ट करायच्यात. जर तुम्हाला ते 2-3 वर्षापूर्वी कळलेलं आहे की बाळाला ऐकू येत नाही, पण तो 3 वर्ष झाले तरी तुम्ही इकडे तिकडे फिरताय, स्पीच थेरपी घेतलेली नाही आहे, तुम्हाला काहीच म्हणजे मार्ग सुचत नाही आहे काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने भरपूर मुलं पालक माझ्याकडे आलेले आहेत की त्यांना माहीत झाल्यानंतर 3-4-5-5 वर्षसुद्धा कळत नाही की आपण नेमकं काय केलं. ते करतायत, कुणी दवाखान्यात जाते, कोणी ट्रीटमेंट घेते, कोणी देवाधर्माचं करते, वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन लावतं, कोणी इम्प्लांट करते, असे वेगवेगळे त्यांचे प्रयत्न चालू असतात. पण योग्य दिशा काय आहे, स्पीच थेरपी. आणि ती स्पीच थेरपी त्यांना भेटली पाहिजे. आणि त्या स्पीच थेरपीने बोलता नक्कीच येतं, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्या पोहोचण्यासाठीचं आपलं साधन काय आहे तर मशीन. तर आता मशीन कशा प्रकारे असावी, मशीन ही कशी आहे का, मशीन म्हणजे किती रुपयाची आहे हे जास्त महत्त्वाचं नक्कीच नाही आहे. ही मशीन तुम्ही इम्प्लांट केलं आहे किंवा मशीन किती रुपयाची आहे त्यावरती जर मुलांना बोलता आलं असतं तर स्पीच थेरपी नक्कीच घ्यावी लागली नसती. जर 2 लाखाची मशीन घातली तर तुम्हाला लगेच बोलायला येईल असं जर असेल तर तुम्ही तितक्या महागाची मशीन वापरू शकता. माझं मशीन किती रुपयाची वापरा ह्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे मशीन वापरावी. जर ती मशीन जास्त महाग असेल तर ते 100% चांगला थोडा बाकीच्या मशीनपेक्षा रिझल्ट नक्कीच देत असेल. पण ज्या लोकांची परिस्थिती नाही आहे त्या लोकांना भारी मशीन घेण्याची काही आवश्यकता नाही. ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की मी स्वतः माझा अनुभव आहे